जय हिंद मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवर मी सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे। आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या शिक्षक भरतीसाठी कोणत्या कॅटेगरीसाठी किती किती टक्के जागा रिझर्व्ह असतात त्याविषयी जे आहे ऑथेंटिक माहिती GR सहित या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। कारण बऱ्याच विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे की सर मी या कॅटेगरीला बिलॉंग करतो किंवा या वर्गासाठी बिलॉंग करतो, मग मला किती जागा येतील, माझ्या कॅटेगरीला किती किती जागा येतील, किंवा जो काही हॉरिझॉन्टल कॅटेगरी आहे तो हॉरिझॉन्टल कॅटेगरी नेमकं काय भानगड असते, त्याच्यामध्ये नेमकं कशा प्रकारे निवड होते किंवा त्याच्यासाठी किती किती रिझर्वेशन आहे। म्हणजे एकंदरीत आजचा जर का व्हिडिओ तुम्ही बघितला तर तुम्हाला ऑथेंटिक माहिती मिळेल आणि रिझर्वेशनच्या संदर्भामध्ये एकही प्रश्न तुमच्या मनामध्ये शिल्लक राहणार नाही याची मी काळजी या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहे। म्हणून हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे। म्हणून जे आहे व्हिडिओच्या सुरुवातीलाच या व्हिडिओला एकदा सर्वांनी लाईक करा, त्याच्यानंतर जे आहे पाहायला सुरुवात करा। परंतु डिटेल्स मध्ये सगळ्या गोष्टी पाहण्यापूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर आमचे चॅनल सबस्क्राईब करा, साईडचा जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा, जेणेकरून शिक्षक भरतीच्या संदर्भामधल्या कोणत्याही माहितीची अपडेट आपल्याकडून मिस होणार नाही। चला तर मित्रांनो सुरू करूया आजच्या या व्हिडिओला। बघा, सर्वात पहिला आणि महत्त्वाचा प्रश्न आपल्या सर्वांच्या मनामध्ये असेल की कोणत्या कॅटेगरीला एक्झॅक्टली किती जागा रिझर्व्ह असतात येणाऱ्या शिक्षक भरतीमध्ये। मग त्या जागा एकूण कितीही येऊ, एकूण जागांची संदर्भ आपला फार कमी येणार आहे। त्या एकूण जागापैकी आपल्या कॅटेगरीला, आपल्या विषयाला, आपल्या वर्गाला एक्झॅक्टली जागा किती येतात ते पाहणं मित्रांनो या ठिकाणी महत्त्वाचं ठरणार आहे। चला मी तुम्हाला जे आहे काही GR या ठिकाणी दाखवतो आणि त्याच्या माध्यमातून तुम्हाला जे आहे या ठिकाणी क्लॅरिफिकेशन करून देतो। बघा, तुमच्या समोर एक आरक्षणाचा तक्ता मी बनवलेला आहे। हा तक्ता बघा, याच्यामध्ये मुख्य आरक्षण तुम्हाला दाखवतो, त्यानंतर त्याचं जे हॉरिझॉन्टल कॅटेगरी आहे ते दाखवतो। बघा, सगळ्यात एक नंबरचं जे रिझर्वेशन आहे ते आहे SC कॅटेगरीसाठी। SC कॅटेगरीला एकूण जेवढ्याही जागा येतील त्या एकूण जागांच्या 13% जागा या ठिकाणी SC कॅटेगरीसाठी रिझर्व्ह आहे। आता SC असेल किंवा जे कन्वर्ट होऊन आलेले SC आहेत त्यांच्यासाठी, म्हणजे जे बुद्धिझम मधून कन्वर्ट झालेले आहेत त्यांच्यासाठी, ज्याला आपण मराठीमध्ये अनुसूचित जाती म्हणूया। याच्यामध्ये एकूण जर का SC कॅटेगरी मध्ये बघितलं तर 59 कास्ट आहे। ठीक आहे, 59 कास्ट कशामध्ये? SC कॅटेगरीमध्ये, शेड्यूल कास्ट मध्ये। त्याच्यानंतर 2 नंबरची जर का आपण कॅटेगरी या ठिकाणी बघितली तर ती येते ST कॅटेगरी, शेड्यूल ट्राइब आपण त्याला म्हणूया। ठीक आहे, ST इन्क्लूड दोज लिव्हिंग आउटसाइड स्पेसिफाईड एरियाज, ज्याला आपण जे आहे अनुसूचित जमाती याच्यामध्ये या कॅटेगरीला मोडत असतो। जास्तीत जास्त आदिवासी समाज जे आहे या ST कॅटेगरीमध्ये मोडताना आपल्याला दिसतो। त्यांना जे आहे भारतीय संविधानानुसार 7% रिझर्वेशन आहे, 7%। आता याच्यामध्ये जे आहे 47 ट्राइब्स आहेत। ट्राइब्स ज्याला की आपण म्हणूया आदिवासी ज्या जाती आहेत वेगवेगळ्या, त्या जाती 47 इन्क्लूड आहेत। ठीक आहे, आता त्यांची यादी मी वेगळी देईल तुम्हाला की एक्झॅक्टली या 47 जातींमध्ये कोणकोणत्या जातींचा उल्लेख करण्यात आलेला आहे। त्यानंतर सर्वात मोठं आरक्षण येते अदर बॅकवर्ड क्लास, याला आपण OBC म्हणूया। OBC ला महाराष्ट्राच्या सरकारी शाळांमध्ये जे आहे 19% रिझर्वेशन आहे। अदर बॅकवर्ड क्लास, इतर मागास वर्ग, इतर मागास वर्गाच्या या 19% किती जातींचा समावेश होतो तर त्यामध्ये जे आहे 346 जातींचा समावेश आहे। 346 जाती यांना जे आहे OBC मध्ये मोडलेलं आहे, एवढ्या जाती आहे। ठीक आहे, रिझर्वेशन पण भरपूर आहे, याच्यापेक्षा जास्त असायला पाहिजे म्हणून बराचसा वाद आहे, पण सध्या आपल्याला त्या वादाशी देणं घेणं नाहीये। आजच्या घडीला किती रिझर्वेशन आहे ते मी तुम्हाला या ठिकाणी सांगतोय। त्याच्यानंतर आहे 4 नंबरला SBC, स्पेशल बॅकवर्ड क्लास, विशेष मागास प्रवर्ग आहे हा। यांना जे आहे 2% रिझर्वेशन आहे। याच्यामध्ये कास्ट देखील फार कमी आहे, 7 वेगवेगळ्या जाती या SBC मध्ये येतात आणि त्यांना म्हणून 2% रिझर्वेशन आहे। 2% म्हटल्यावर भरपूर होतात, अलग लक्षात। हा, त्याच्यानंतर आहे विजे ज्याला की आपण जे आहे विमुक्त जाती म्हणूया। त्याच्यामध्ये शक्यतो ज्या भटक्या जमाती आहेत त्या भटक्या जमाती येतात, आदिवासींशी रिलेटेडच आहे, परंतु हे ST मध्ये न मोडता त्यांना VJ मध्ये दिलेला आहे। तर यांच्यामध्ये जे आहे 14 आदिवासी जातींपैकी ज्यांच्यामध्ये या जातींमध्ये जे इन्क्लूड नाही 47 मध्ये, त्यांना या ठिकाणी VJ मध्ये इन्क्लूड केलेला आहे।
विजेमध्ये शक्यतो ज्या लोकांचं भटकंती करण्याचा व्यवसाय, म्हणजे ज्यांचा व्यवसाय भटकंतीवर आधारित आहे, बंजारा समाज ज्याला आपण म्हणतो, तर त्या समाजाचा समावेश विजेमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. किंवा मुस्लिम समाजामध्ये काही मनियार किंवा कासार जे लोक असतात त्यांचाही समावेश विजेमध्ये होतो. त्यानंतर बघा एनटीबी आहे, नोमॅडिक ट्राईब्स ज्याला आपण म्हणतो, त्यांना जे आहे 2.5%, एनटीबी ला 2.5%, एनटीसी ला 3.5% असं रिझर्वेशन आहे. एनटीबी मध्ये 28 आहे, 28+7 अशा जातींचा समावेश आहे. त्याच्यासोबतच जर आपण एनटीसी मध्ये म्हणलं, एनटीसी मध्ये जे आहे फक्त आणि फक्त धनगर समाज येतो एनटीसी मध्ये, आणि त्याच्यामध्ये एकच कास्ट आहे. धनगर समाज हा देखील भटकंतीवरतीच आपलं आयुष्य जे आहे चालवत होतं. नंतर आता ते लोक थोडेसे स्थायिक झालेले आहे, परंतु एनटीसी हा समाज तुलनेनं बराच मोठा आहे, म्हणून त्यांना त्यांच्या लोकसंख्येनुसार जे आहे या ठिकाणी 3.5% रिझर्वेशन दिलेलं आहे. त्याच्यानंतर एनटीडी आहे, एनटीडी मध्ये स्पेशली वंजारी समाज येतो. ठीक आहे, हा वंजारी समाज या ठिकाणी जे आहे 2% आहे रिझर्वेशनच्या बाबतीमध्ये, आणि याच्यामध्ये एकाच जातीचा उल्लेख आहे. आता एकूण जर का आपण या ठिकाणी बघू शकत असाल तर याच्यामध्ये जे आहे एससी, एसटी, ओबीसी, एसबीसी, विजे, एनटीबी, एनटीसी, एनटीडी हा जो एकूण कोटा झालेला आहे तो आहे 52%. आता तुमच्या मनामध्ये एक प्रश्न निर्माण झाला असेल की सर ईडब्ल्यूएस कुठे गेलं? तर ईडब्ल्यूएस जे आहे, ईडब्ल्यूएस इथे लिहितो मी, कदाचित मला लिहिता येणार नाहीये, पण ईडब्ल्यूएस ला जे आहे 10% रिझर्वेशन आहे. आलं लक्षात? इकॉनॉमिकली वीकर सेक्शन असं आपण याला म्हणतो, म्हणून हा झाला 10%. ईडब्ल्यूएस ला 10%, म्हणजे 62% या ठिकाणी जे आहे रिझर्वेशनचा क्रायटेरिया सध्याच्या घडीला येणाऱ्या शिक्षक भरतीमध्ये पाहायला मिळणार आहे. राहते गोष्ट एससीबीसीची, तर एससीबीसीचं रिझर्वेशन ऑलरेडी जे आहे सुप्रीम कोर्टामध्ये रद्दबातल ठरवण्यात आलेला आहे. तर हा एवढा रिझर्वेशन आहे. आता एवढंच रिझर्वेशन नाहीये, लक्षात घ्या, हे तर झालं प्रमुख रिझर्वेशन, परंतु याच्या व्यतिरिक्त आपल्यासाठी सर्वात जास्त कॉम्पिटिशन कुठे राहते आहे, किंवा इंटरेस्टिंग फॅक्ट नेमकी काय राहते ते आहे इथे बघा. आता इथे बघा, समांतर आरक्षणाच्या संदर्भामध्ये सगळ्यात महत्वाचा जर का जीआर आपल्याला पाहिजे असेल महाराष्ट्र शासनाचा, तर तो जीआर मित्रांनो या ठिकाणी आपल्याला दिसत असल्याप्रमाणे 28 फेब्रुवारी 2018चा आहे. आता याचा विशेष जर तुम्ही बघू शकत असाल तर यामध्ये दाखवलेला आहे विविध पदभरतीमध्ये समांतर आरक्षणाची पदे विहित आरक्षणातून निश्चित करणे बाबत. आता जे काही आरक्षण आहे, प्रमुख आरक्षण तुम्हाला सांगितलंय, हे प्रमुख आरक्षण. आता याच्यामध्ये इन्क्लूड असलेलं जे हॉरिझॉन्टल कॅटेगरी आहे, ती हॉरिझॉन्टल कॅटेगरी याच्या माध्यमातून आपल्याला कळून जाणार आहे. आता ती काय आहे किंवा त्यांना किती किती रिझर्वेशन आहे हे बघा. बघा इथे तुम्हाला दाखवते, हे बघा 1 नंबरला आहे महिला. प्रत्येक कॅटेगरीमध्ये महिलांना 30% रिझर्वेशन आहे. 30% जागा प्रत्येक कॅटेगरीच्या महिलांसाठी राखीव आहे. याचा शासन निर्णय देखील या ठिकाणी त्याने सांगितलेला आहे 25/5/2001 चा आहे. ठीक आहे, भरती करायच्या पदांवरती जे आहे पद निश्चिती करताना विचारात घ्यायची बाब ही आहे की भरती करायच्या एकूण पदांपैकी 30% पदे महिलांची आहे. उदाहरण म्हणून तुम्हाला सांगतो, या ठिकाणी समजा इथे जे आहे, आपण याला मिटून घेऊया, तुम्हाला थोडं सोपं जाईल. हे बघा, हे रिसर्च करायला बराच वेळ लागतोय, कारण आपल्याकडून जे आहे काही चुकीची माहिती जाऊ नये याही गोष्टीची या ठिकाणी जे आहे मित्रांनो थोडीशी खातरजमा करावी लागते. तरी देखील एखादा पॉइंट नजर चुकीने राहून जातो, पण आपले मित्रमैत्रिणी फार समजूतदार आहेत, ते मला त्या गोष्टी लक्षात आणून देतात, रागवत नाही. पण मी माझ्या परीने प्रयत्न करतो की जी काही ऑथेंटिक माहिती आहे तीच तुमच्यापर्यंत प्रोव्हाइड करावं. बघा, समजा आपण हे पहिली कॅटेगरी बघूया. ठीक आहे, एससी कॅटेगरी बघूया. एससी कॅटेगरीला जागा किती आल्या? 13%. ठीक आहे, 13% जागा आल्या. आता या 13 पैकी 13% एससी लाच नाही, तर एससी मध्ये 13% पैकी जे आहे मित्रांनो या ठिकाणी 30% जागा महिलांना मिळतील. 30% जागा महिलांना मिळतील. आलं लक्षात? एससी जे राहील, परंतु एससी महिलांना त्या 30% जागा, किती? या 13%च्या 30% जागा. त्याच्यानंतर दुसरं आहे माजी सैनिक. माजी सैनिकांना 15% रिझर्वेशन देण्यात येतं.
माजी सैनिकांना 15% रिझर्वेशन. आता लक्षात घ्या, या 13% पैकी जे आहे 30% महिलांना गेलं. ठीक आहे, 30% महिलांना गेलं. त्याच्यानंतर जे आहे 15% जे आहे मित्रांनो या ठिकाणी माजी सैनिकांना याच कॅटेगरीच्या, ठीक आहे, दुसऱ्यांच्या नाही, दुसऱ्यांच्या आल्या तर त्यांच्या कॅटेगरी मधून जाईल. ते एसटीच्या आल्या तर एसटीच्या माजी सैनिकाला जाईल, पण इथे मी फक्त एसटीचं उदाहरण म्हणून तुम्हाला सांगून राहिलो. 15% या 13% पैकी 15% माजी सैनिकला जातील. अलग लक्षात, माजी सैनिकांना 15% रिझर्वेशन आहे. त्यानंतर जे पदवीधर अंशकालीन असतात, पदवीधर अंशकालीनला या ठिकाणी 10% रिझर्वेशन आहे. आता 10% हे पण त्यांच्यामधूनच जातील. ठीक आहे, याच्यामधूनच पुन्हा आपल्याला काय करावं लागेल, 10% काढून घ्यावं लागेल. हे 10% पुन्हा एकदा काढलं. त्यानंतर आहे खेळाडूसाठी रिझर्वेशन. खेळाडूसाठी जे आहे 5% आरक्षण आहे. एससी उमेदवारांपैकी 5%. ठीक आहे, लक्षात घ्या. इथे पुन्हा आपण जे आहे एक 5% लिहूया आणि फायनलला त्याला आपण कॅल्क्युलेट करूया. इथे 5% आलाय. त्याच्यानंतर प्रकल्पग्रस्त पुन्हा 5%. एससीच्या प्रकल्पग्रस्ताचं आपण उदाहरण घेऊया. हे प्रत्येक कॅटेगरीला असंच रिझर्वेशन आहे. अलग लक्षात, हे 5% प्रकल्पग्रस्त. त्याच्यानंतर भूकंपग्रस्तांसाठी 2% जागा आहेत हॉरिझॉन्टल कॅटेगरीमध्ये. म्हणजे त्याच कॅटेगरीच्या उमेदवारांपैकी पुन्हा 2% जागा आपण काय करूया, भूकंपग्रस्ताला राखीव ठेवूया. आणि त्याच्यानंतर जे आहे दिव्यांग प्रवर्ग, याला आपण दिव्यांग प्रवर्ग आता सध्या नवीन नाव दिलेलं आहे, जुनं त्याला आहे आपण अपंग उमेदवार आपण म्हणतो, है ना. फिजिकली हँडिकॅप असेल किंवा कर्णबधीर असतील, त्यांना जे आहे आपण दिव्यांग असं नाव दिलेलं आहे. तर त्यांचं 3% आपण इथे घेऊया. हे झालं 3%. ठीक आहे, 3% झालं. आणि शेवटचं एक रिझर्वेशन आहे अनाथ. अनाथांना जे आहे खुल्या प्रवर्गातून 1% या ठिकाणी जे आहे रिझर्वेशन देण्यात येतं. आता आपण मोजूया हे किती पर्सेंट झालेलं आहे. तर लक्षात घ्या, 30 आणि 15 45 आणि 5 50 आणि 10 60, 60 आणि 5 65 आणि हे 5 70 आणि हा 1% 71. म्हणजे एकूण एससी कॅटेगरीचं हॉरिझॉन्टलच्या वाट्याला किती रिझर्वेशन गेलं, तर 71% गेलेलं आहे. आता एससीचं गेलं, एसटीचं तेवढंच जाणार, कारण सेम तेवढंच रिझर्वेशन मित्रांनो या ठिकाणी होणार आहे. लक्षात घ्या, याचं 71, याचं 71, याचं प्या म्हणजे प्रत्येक कॅटेगरीचा 71% हॉरिझॉन्टल कॅटेगरीला जाणार म्हणजे जाणार. आणि बाकी राहिलं 29%. 29%, तर तो 29% रिझर्वेशन कुणाच्या वाट्याला जाईल, तर तो जाईल त्या कॅटेगरीच्या प्युअर उमेदवारांना. आता प्युअर उमेदवार म्हणजे कोण, समजा आपण इथे एससीच घेतोय ना, तर एससी, मी एससी आहे, मी बुद्धिस्ट आहे आणि मला कोणतंच आरक्षण नाही, ना मी महिला आहे, ना मी खेळाडू आहे, ना मी अनाथ आहे, ना मी अपंग आहे, ना मी भूकंपग्रस्त आहे, ना प्रकल्पग्रस्त आहे, ना खेळाडू आहे, ना अंशकालीन आहे, मी काहीच नाही, परंतु मी बुद्धिस्ट आहे, माझ्याकडे कास्ट आहे. मग माझ्या वाट्याला किती येतील, तर माझ्या वाट्याला या एकूण 13% पैकी 29% जागा माझ्या वाट्याला येतील. लक्षात आलं का क्रायटेरिया? येस, लक्षात आला असेल. माझी भाषा फार काही किचकट नाहीये, हे प्रकरण फार किचकट आहे, परंतु मी तुम्हाला सोप्या शब्दामध्ये समजावून सांगण्यासाठी या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. तर लक्षात घ्या, 71% हॉरिझॉन्टल कॅटेगरीला जातोय आणि 29% त्या कॅटेगरीच्या प्युअरला आहे. आता याच्यामध्ये आणखीन एक गोष्ट तुम्हाला सांगतो. ठीक आहे, परत याची चिरफाडच आपण करतो आहोत. समजा इथे माजी सैनिकांच्या जागा आलेल्या आहेत 15%. ठीक आहे, एससी कॅटेगरीच्या जागांपैकी 15% जागा माजी सैनिकांना आले, पण माजी सैनिकांचे उमेदवारच नाही. समजा माजी सैनिकांचे उमेदवार नाहीतच आहे, मग अशा वेळेस मग काय करायचं, त्या जागा रिकाम्या ठेवायच्या का, तर नाही, त्या जागा प्युअरला जातात. त्या जागा प्युअरला जातात. पण प्युअरला म्हणजे कुणाला जातील, ते ओपनला जातील का, तर नाही, ह्या जागा ओपनला जात नाही. तर या एससी कॅटेगरीच्याच प्युअर मध्ये आहेत ना, जे 29% रिझर्वेशन होतं ना, तर त्या 29% मध्येच त्या 15% जागांचा समावेश केला जातो. किंवा समजा 15% जागा माजी सैनिकांना होत्या, त्याच्यापैकी 10% जागा भरल्या गेल्या, माजी सैनिक सापडले, पण 5% जागा रिकाम्याच होत्या. मग ते रिकाम्या न ठेवता या 29% मध्ये काय केलं जातं, त्या 5% जागा इन्क्लूड केल्या जातात. म्हणजे एससी कॅटेगरीचा जर समजा महिला नाही मिळाली, तर ती जागा एससीच्याच प्युअर मध्ये मोडली जाते. एससी कॅटेगरी मध्ये जर का भूकंपग्रस्त नाही मिळाला, तर ती जागा एससी कॅटेगरीच्या
प्युअर साठी दिली जाते किंवा एससी जनरल असं देखील आपण त्याला म्हणत असो, त्यांना दिली जाते. ठीक आहे, हाच फॉर्म्युला दुसऱ्या हॉरिझॉन्टल कॅटेगरीला पण आहे. अनाथ नाही सापडला तर ते एससी प्युअरला जाईल. त्याच्यानंतर जे दिव्यांग प्रवर्ग आहे नाही सापडला तर एससी प्युअरला जाईल. आता इथे मी उदाहरण म्हणून एससी सांगितलं. तुम्ही म्हणाल सर सगळ्या जागा काय एससी कॅटेगरीला देता का? तसं नाहीये, मी एससीचं उदाहरण घेतो म्हणून एससी सांगतोय. जर त्या जागा समजा एसटी कॅटेगरीच्या असतील तर एसटी कॅटेगरीचा हॉरिझॉन्टल उमेदवार नाही मिळाला तर मग त्या सगळ्या जागा काय होतील, त्या एसटी कॅटेगरीच्या प्युअर साठी जातील, जनरल साठी जाते. ओबीसीचंही तसंच होईल. एसबीसी, विजय, एनटीबी, एनटीसी, एनटीडी, ईडब्ल्यूएस सर्वांसोबत तसंच होणार आहे. तर अशा प्रकारचा हा जी आर आहे. ठीक आहे, आणखी जी आर मध्ये काही महत्त्वाच्या गोष्टी बोललेल्या आहेत त्या देखील तुम्हाला या ठिकाणी दाखवतो. बघा इथे त्यांनी जो काही उल्लेख केलेला आहे ना की समांतर आरक्षणाच्या घटकातील जे आहे खुला म्हणजे जे अराखीव पदे नाही मिळाली तर ती जागा जी आहे त्या कॅटेगरीच्या जनरलला दिली जाते. आणखीन एक सांगितलं त्यानं, दिव्यांगासाठी आरक्षण समांतर आरक्षण असले तरी देखील दिव्यांग अधिनियमातील तरतुदीनुसार सदर आरक्षण पुढील भरती वर्षापर्यंत पुढे ओढण्यात येते. जर नाहीच उमेदवार मिळाला तर त्यासाठी जे आहे वाट बघावी लागते. माजी सैनिकांची काय आहे, तर माजी सैनिकांसाठी असलेले आरक्षण दिनांक 16/4/81 च्या परिपत्रकातील तरतुदीनुसार पुढे ओढणे आवश्यक आहे. बघा दिव्यांग जर नाही मिळाला तर ते लगेच बदली केली जाऊ शकते. म्हणजे समजा ओबीसीचा दिव्यांग नाही मिळाला तर त्याच्या जागेवरती जे आहे ओबीसी प्युअरची जागा भरली जाते. पण माजी सैनिकांसाठी तसं नाही. माजी सैनिकांची जागा जी आहे लगेचच्या लगेच भरली जात नाही. जर उमेदवार नाही मिळाला तर मग त्याच्या बदल्यात काय करावं लागतं, तर या विभागाच्या सहमतीस पाठवणे. एक मिनिट हा. पात्र माजी सैनिक उपलब्ध होत नसल्यास निवड यादीसह अन्य पात्र उमेदवारातून पदभरतीचे प्रस्ताव या विभागाच्या सहमतीस पाठवणे अपेक्षित आहे. सोबत शासनाच्या प्रती पाठवण्यात येत आहे. म्हणजे त्याच्यासाठी जे आहे 3 जाहिरातींची वाट बघावी लागते. अशा मागच्या भरतीचा इतिहास आहे. कारण मागची भरती कंप्लीट होणं आवश्यक होतं. मागच्या भरतीमध्ये जे आहे 1200 जागा माजी सैनिकांच्या वाट्याला आलेल्या होत्या. पण अनफॉर्च्युनेटली आपल्याला माजी सैनिक सापडू शकले नव्हते तेवढे. काही मोजकेच होते, त्यांची निवड झाली. परंतु माजी सैनिकांच्या जागा कन्वर्ट करण्यासाठी जे आहे 3 वर्षांचा कालावधी लागतो. 3 वर्षांचा. त्यासाठी देखील जे आहे मंत्रालयीन स्तरावर त्याच्यासाठी प्रपोजल बनवणं, त्याचा पाठपुरावा करणं, तिकडून ते सँक्शन करून घेणं आणि त्याच्यानंतर त्या जागा कन्वर्ट करून त्याची यादी लावणे, या प्रोसिजरला बराच कालावधी लागतो. हे त्यांनी या ठिकाणी जे आहे नमूद केलेलं आहे. आता तुम्हाला जर का हा जी आर हवा असेल, याच्या व्यतिरिक्त महत्त्वाचे सगळे जी आर मी कन्क्लूड करून एकत्र आणलेले आहेत, लक्षात घ्या. ज्याच्यामुळे तुम्हाला खूप फायदा होणार आहे. हे बघा 1% जे अनाथ मुलांचा जी आर आहे तो इथे दिसत आहे. ते कुणाकुणाला मिळणार आहे, तुमच्याकडे काय काय असायला पाहिजे ते इथे दाखवलेलं आहे. त्याच्यानंतर खेळाडूचं जे आरक्षण आहे 5% रिझर्वेशन आहे तर त्यांच्यासाठीचा जो जी आर आहे तो देखील मी इथे कलेक्ट केलाय. हा सगळा जी आर तुम्हाला जर का हवं असेल तर हा जी आर मी तुम्हाला जे आहे आपल्या टेलिग्रामच्या चॅनलला दिलेला आहे. टेलिग्रामच्या चॅनलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्या ठिकाणी जा किंवा या व्हिडिओची जी पहिली कमेंट आहे त्या पहिल्या कमेंटमध्ये देखील टेलिग्रामच्या चॅनलची लिंक दिलेली आहे मी. तिथे हा जी आर मी पाठवलेला आहे. तिथे बघा, कारण ते तुमच्यासाठी फार महत्त्वाचं असणार आहे. तुम्हाला जे आहे या हॉरिझॉन्टल कॅटेगरीचा किंवा तुमच्या कॅटेगरीचा जर फायदा घ्यायचा असेल तर तो फायदा तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता. याच्यामध्ये बराच वेळ लागला आपल्याला हे सगळे जी आर कलेक्ट करण्यासाठी. याच्या व्यतिरिक्त आणखी तुम्हाला सांगतो की कोणता जी आर आपण कलेक्ट केलाय. हे बघा 30% महिलांसाठी जे काही जी आर आहे, काय काय लागतं, कसं सर्टिफिकेट हवंय, काय काय हवंय, तर हा जी आर देखील इथे मी तुमच्यासाठी जे आहे कलेक्ट करून दिलेला आहे टेलिग्राम चॅनलला. त्याच्यानंतरचा जी आर बघा इथे काय आहे, कन्सेशन टू एक्स सर्व्हिसमॅन फॉर रिक्रुटमेंट ऑफ क्लास 3 आणि क्लास 4. म्हणजे जे एक्स सर्व्हिसमॅन आहेत, माजी सैनिक आहेत, माजी सैनिकांचा जो जी आर आहे तो जी आर देखील आपण कलेक्ट केलेला आहे या ठिकाणी. आणि हा जी आर अतिशय जुना आहे. या गोष्टीची सर्वांनी नोंद घ्या. बघा 16 एप्रिल 1981 एवढं जुनं रिसर्च करावा लागलेला आहे. त्यानंतरचं जी आर पुन्हा तुम्हाला सांगतो की आपण कोणता जी आर तुमच्यासाठी प्रोव्हाइड केलेला आहे. बघा पदवीधर पदवीधारक अंशकालीन उमेदवारांना समांतर आरक्षण कार्यान्वित करण्याकरिता अनुसरायाच्या कार्यपद्धतीबाबत म्हणजे अंशकालीनचा जो जी आर आहे हा जी आर आहे 2013 चा. तो देखील दिलेला आहे की अंशकालीन मध्ये कोण कोण मोडतं ते एकदा वाचून घ्या. हे पण अंशकालीनचा जी आर आहे 2009 चा. तो देखील तुम्ही एकदा वाचून घ्या, म्हणजे तुमचा जर फायदा होत असेल तर करून घ्या. त्यानंतर प्रकल्पग्रस्ताच्या संदर्भामध्ये तुम्हाला जी आर हवा असेल की प्रकल्पग्रस्तामध्ये कोण येतो, त्याला किती % रिझर्वेशन आहे, तर त्याचा हा जो जी आर आहे 1980 चा
तर तो जी आर आजही लागू आहे, तो मी इथे या ठिकाणी तुमच्यासाठी दिलेला आहे. त्याच्यानंतर प्रकल्पग्रस्तचा एक 2016चा पण जी आर आहे, रेफरन्ससाठी तुम्हाला या ठिकाणी दिलेला आहे. त्यानंतरचं बघा, प्रकल्पग्रस्ताचं 5% एक शासनाचं परिपत्रक होतं 2009चं, ते पण आपण याच्यासोबतच दिलेलं आहे. त्यानंतर अपंग व्यक्तींकरिता जो जी आर आहे शासनाचा 2 मे 1998चा, कोण कोण याच्यामध्ये इन्क्लूड आहे त्याच्या संदर्भामध्ये, ते पण जी आर मी या ठिकाणी जोडलेला आहे. अपंगांचं जे पुन्हा त्याचं आधुनिकीकरण होऊन आलेला जो जी आर आहे 2014 सालीचा, तो देखील जी आर मी या ठिकाणी तुम्हाला देत आहे. म्हणजे एकंदरीत बरेचसे जी आर जे आहे मी या ठिकाणी इन्क्लूड करून तुमच्यासाठी दिलेलं आहे. या जी आरच्या माध्यमातून तुम्ही तुमची स्वतःची कॅटेगरी, स्वतःचं रिझर्वेशन वगैरे चेक करू शकता. आणि याच्या व्यतिरिक्त जर का काही प्रश्न असतील तर नक्की या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि आपल्या इतर मित्रमैत्रिणींपर्यंत देखील हा जो व्हिडिओ आहे तो नक्की फॉरवर्ड करा, जेणेकरून त्यांना जे आहे रिझर्वेशनचं नेमकं काय खेळ असतो तो नक्की समजून जाणार आहे. आणि जाता जाता व्हिडिओला लाईक देखील करत चला, जेणेकरून माझं जे कार्य आहे ते व्यवस्थित दिशेला चालू आहे किंवा काय त्याची जी आहे मला प्रचिती व्हायला मदत मिळत असते. पुन्हा भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जर का तुमच्या मनामध्ये काही शंका असेल तर नक्की व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. जर माझं बोलण्याच्या माध्यमातून एखादा अनुदानाने एखादा शब्द निघून गेला असेल की जो जीआरशी निगडीत नाही, तर तो देखील थोडासा इग्नोर करा. पण महत्त्वाच्या जेवढ्या गोष्टी आहेत तेवढ्या गोष्टी नक्की फॉलो करा आणि व्हिडिओला जाता जाता लाईक नक्की करा.